मित्रांनो नमस्कार. नुकतंच अजितदादा यांचं अपघाती निधन झालं हे सर्वांना ठाऊकच आहे. आणि बघा त्यांच्याविषयी मला थोडंसं वेगळं काहीतरी सांगायचं आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की ते कसे निडर होते, कसे स्पष्टवक्ते होते, कसे जे काम होईल ते होणारच, नाही होणार तर होणार नाही असं ते स्पष्टपणे सांगायचे. असे काही त्यांचे पैलू आणि त्यांच्या आठवणी लोकांनी सांगितलेल्या आहेत. पण एक असा त्यांचा वेगळा पैलू जो सध्याच्या राजकारणी लोकात पाहायला मिळत नाही, अगदीच दुर्लभ झालेला आहे. कारण त्यामध्ये सर्व मतांचं राजकारण, अस्मिता, भावनिक अस्मिता जागवून लोक जे मतं, बाकीचे मतं मागतात त्याचा त्यांनी स्वतःला स्पर्शसुद्धा होऊन दिलेला नाही. आणि ते खूप मोठं जागतिक कार्य आहे शांततेसाठी, पूर्ण जगाच्या शांततेसाठी. फक्त आपल्या एका देशाच्या, राष्ट्राच्या किंवा एखाद्या राज्याच्या, गावाच्या हितासाठी नाही, तर पूर्ण जगाच्या हितासाठी ते चांगलं आहे. ते कसं तुम्हाला सांगणार, मी थोडक्यात सांगणार आहे. किंवा आजकाल पक्ष असे आहेत, कोणी हिंदुत्वावर मत मागतं, कोणी मुस्लिमवादावर मत मागतं, कोणी जातीवर मत मागतं, कोणी बहुजनावर मत मागतं. अरे पण हे सर्व विभाजनकारी मतं मागण्याची वृत्ती आहे. यामध्ये प्रकार काय होतो? समाज विभागला जातो. समाज त्यांच्यात आपापसात ह्या भांडणं होतात, मारामाऱ्या होतात. तुमच्या भावनिक विषय भडकवून हे मतदान मागतात. पण अजितदादांनी असं कधीच केलं नाही. त्यांनी या असल्या कुबड्यांचा कधी सहारा घेतला नाही, धर्माच्या, जातीचा. आणि त्यांनी मत मागितलं, आपल्या कामावर मागितलं. आता आजकाल तोच, कोणी विश्वगुरू, कोण प्रांतगुरू, कोण भाषागुरू, कोण वेगवेगळ्या अस्मिता. लोकांना फक्त मूर्खात काढणे आणि त्याच्यावर आपल्या पोळ्या भाजणे. लोकांना पण हे लोक असे आहेत विध्वंसकारी. यांना माणसं मेले सत्तेसाठी, माणसं मारतील, मेले तरी दंगले घडवतील कुर्सीपाठसाठी. पण अजितदादा यांनी कधीही, त्यांचं वैशिष्ट्य सांगतो, एखाद्याने त्यांना जय भीम म्हटलं, जय भीम जय भीम म्हणणार. एखाद्याने त्यांनी सलाम आलेकुम म्हटलं, सलाम आलेकुम म्हणणार. एखाद्याने रामराम म्हटलं तरी रामराम म्हणणार. असा नाही. बाकीचं कसं असतं, अरे मी जय भीम म्हणणार नाही, तो आपलं काय तर आपली जी वोट बँक आहे तो दुखावला जाईल, तो म्हणणार मी रामराम म्हणणार नाही, आपली वोट बँक दुखावली जाईल. आणि बाकी तर आहेच. पण त्यांनी कधीच असं केलं नाही. त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आणि मोठं कार्य आहे. आलं लक्षात? त्यांच्यासाठी सांगण्याचं महत्त्वाचं तुम्हाला जे सांगायचं तेच आहे की आजकाल लोकांच्या भावना भडकवून मतं घेणे, पैसे देऊन तर घेणारे आहेतच अजून काही खरेदी करणारे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की ही जी आत्ता जी उद्याची येऊ घातलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे, मी कोणाचा प्रचार करणारा माणूस नाही. पण एक त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ती असेल की या भावनिक राजकारणाला दूर करून यावेळेस, पुढच्या वेळेस तुम्ही काही करा, पण येत्या 5 तारखेला जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, दादांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं घड्याळ हे चिन्ह आहे, त्या घड्याळ ह्या चिन्हाला तुम्ही अगदी एकतर्फी मतदान करा. तीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल. त्यांच्या विचारांना, त्यांच्या मोठेपणाला. त्यांनी कधीच असल्या गोष्टीला थारा देऊन मतदान मागितलं नाही. आणि खरा विजय त्याच लोकांचा होतो आजकाल, जे भावनिक राजकारण करतात. त्यांचा तुम्ही विजय करताय, करा. पण असं नका की बाबा एखादा खरंच आपल्या कामावर मत मागत असेल, किमान यावेळेस तरी, तरच त्यांना ती आपली खरी श्रद्धांजली असेल, भावपूर्ण श्रद्धांजली असेल. जगातील खोट्या राष्ट्रवादामुळे, जगातील कट्टरतेमुळे आज जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. आणि त्यातूनच बघा, प्रत्येक जागतिक असे काही नेते आहेत, ते अशाच कट्टरतावादाला खतपाणी घालत आहेत. आणि ह्या कट्टरतावादाच्या खतपाण्यामुळं आज जगावर खूप मोठं संकट घोंगावत आहे.
म्हणूनच मला हे अजितदादांचं वेगळेपण वाटतं की त्यांनी कधीही ह्या भंपक राष्ट्रवादाला किंवा धार्मिक कट्टरतावादाला किंवा जातीय समीकरणाला त्यांनी कधीही अधोरेखित केलं नाही आणि त्याचा कधी गावगावा केला नाही आणि त्यातून आपलं राजकीय अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं त्यांचं मोठेपण हे त्यातून एक वेगळ्या तऱ्हेनं अधोरेखित होतं.